अजब रमा राघवची जोडी. सांग ना श्रुती, डू यू लव्ह मी? ठीक आहे, उत्तर द्यायचं नसेल तर नको देऊ. मी जबरदस्ती नाही करणार. तुला मी आवडत नसेल तर यापुढे मी अजिबात भेटणार नाही. अगदी माझा जीव गेला तरी नाही. हे असं काहीतरी बोलायचं नाही हं? आणि भेटणं बंद करण्याबद्दल विचारही करायचा नाही. म्हणजे तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना? आय लव्ह यू सो मच श्रुती. तू फक्त त्या श्रुती पोहतला जितका त्रास जास्त देशील तितके तुला पैसे जास्त. आता तरी मी जाऊ का? नाही, इथेच अशी उभी राहा आणि मी फक्त तुझ्याकडे बघत राहील. दिवसभर? आयुष्यभर. वेडा आहेस का तू? मला जाऊ दे बरं. चल बाय. उद्या भेटशील ना परत? तुम्ही तुम्ही ओळखता आम्हाला? नाही, मला विचारायचं होतं की तुम्ही कोण? माझ्याकडे काही काम होतं का? हां, मी राघव पुरोहित आणि हा रमा बरांजपे. मी श्रुतीचा मोठा भाऊ. हो, सॉरी, मला माहित नव्हतं. या ना प्लीज, आतमध्ये या. असं मी तुमच्यासाठी चहा करू का? आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात, काय घेणार, चहा का कॉफी? नाही, इट्स ओके, आम्हाला काही नको. आम्हाला फक्त तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. बोला ना. बसा ना तुला. हो. तुम्ही आणि आमची श्रुती तुमच्यात चांगली मैत्री झाली आहे असं मला कळलं. पण माझ्या माहितीनुसार तुम्ही श्रुतीच्या कॉलेजमध्ये तरी नाही आहात. मग तुमची भेट कशी आणि कुठे झाली? श्रुतीने पहिल्याच भेटीत मला खूप मदत केली होती. तुमची बहीण स्वभावाने खूप चांगली आहे, म्हणूनच मला तिच्याशी मैत्री करावीशी वाटली.
पण मग तुमची फक्त चांगली फ्रेंडशिपच आहे ना? आय मीन टू से तुम्ही त्याहून जास्त काही नाही आहात ना? बघा, जे काही असेल ते आम्हाला खरं सांगा. कसं आहे, आमची श्रुती ही अशी एखाद्या अनोळखी माणसासोबत मैत्री करणाऱ्यातली नाही आहे. ज्या अर्थी ती तुमच्याबरोबर बाईकवरून येते जाते, त्या अर्थी हे थोडं वेगळं आहे. तसंच काहीतरी खास कारण असल्याशिवाय ती आमच्या घरातले नियम मोडणार नाही. ते कारण मला जाणून घ्यायचं आहे. राघव दादा, मी क्लिअरली बोलणारा माणूस आहे. मी जे काही बोलणार ते खरं बोलणार. आमच्यात आत्ता तरी मैत्रीपेक्षा जास्त काहीच नाही. पण श्रुती मला आवडते, पण तिच्या मनात पण तसंच असेल कदाचित. पण तिने ते अजून माझ्याकडे कबूल केलं नाहीये. बघा, तसं काही असेल तर मला आधी तुमच्याबद्दल पूर्ण माहिती करून घेणं हे फार गरजेचं आहे. मला सांगा, तुमचा जन्म कुठला आहे? म्हणजे तुम्ही कुठले आहात एक्झॅक्टली? कुठलाच नाही. मी अनाथ आहे ना. माझे आई वडील लहानपणीच वारले. काकांनी काही काळ सांभाळलं आणि मग अनाथ आश्रमात सोडून दिलं. पुढे माझा मीच घडत गेलो. अनेकांनी मदतही केली. सगळं शिक्षण पुण्याला झालं. MBA आहे मी आणि आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. कुठल्या कंपनीमध्ये काम करतात? देशमुख असोसिएट्स. माहिती आहे मला. SN रोडवरती आहे ना ती कंपनी? हो राघव दादा, तुम्हाला हवी ती सगळी माहिती मी देतो. हो, पण तुम्ही माझे पाहुणे आहात. किमान सरबत तरी घ्या. अहो ऐका, आमचं आम्हाला काही नकोय खरंच. मी आलोच. एकाच मिनिटात आलो. अहो, एकाच मिनिटात. प्लीज खरंच. थांबा. हॅलो, बोल. काय गुड न्यूज आहे? हाच बॅड न्यूज आहे मॅडम. का? काय झालं? त्या श्रुतीला काही संशय आलाय का? तिचं माहित नाही, पण तिच्या भावाला नक्कीच आलाय. राघव पुरोहित आणि रमा दोघंही आत्ता माझ्या घरी आलाय. काय? ते तिथे काय करतायत? डिटेक्टिव्ह असल्यासारखे प्रश्न विचारतायत. मी आपलं नेहमीसारखं अनाथ बिनाथ टाईप स्टोरी सांगितली आहे, कारण घरी जाऊन जर त्यांनी श्रुतीला विचारलं तर ती तेच सांगलं. हो, पण ते माझ्या नोकरीबद्दल सुद्धा विचारतायत. काय उत्तर देऊ? हे बघ, आता तुला जे सुचेल ते उत्तर दे. वेळ मारून ने. ओके, आपण पुढचं पुढे बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू खोटं बोलतोयस अशी शंका त्या दोघांना येता कामा नाही. ओके? तेवढी सॉलिड ॲक्टिंग तर मी करणारच ना मॅडम. नोकरीबद्दल जर त्यांनी जास्त विचारलं तर त्यांना गुंडाळून टाकेल. बाय द वे, तुम्ही माझ्या पाठीशी आहातच ना. हे ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे. मी आहे ना, माझ्या मुलीला नीट ओळखते. खोटं बोलताना थोडा जरी चुकलास ना तर लगेच पकडेल ती तुला. तू काम कर, प्लीज काम कर. एक आता तू त्या दोघांना तुझ्या घरातून लवकरात लवकर बाहेर घालव. हो हो, तेच करतो. ते परत गेले की अपडेट देईन. रोहित, आलोच. ठेवतो मॅडम. घ्या, सरबत घ्या. अहो तुम्ही कशाला एवढी मेहनत केली? आम्ही निघतच होतो. अहो दादा, माझ्या मनाला लागून राहील की तुम्ही माझ्या छोट्याशा घरात आलात आणि मी तुमचं पाहुणचार पण नाही केलं.
बघा, तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर एवढंच करा की आमच्या समोर काही लपवाछपवी करू नका. हे बघा, जर का तुमची फ्रेंडशिप इतकीच क्लीन आणि प्युअर आहे ना, तर तुम्ही प्लीज असं खोटं बोलून किंवा कोणापासून लपवून असं काही भेटू नका प्लीज. कसं आहे, आमच्या घरातलं वातावरण थोडं वेगळं आहे बाकी घरांपेक्षा. आमचे आबा, त्यांचे काही नियम आहेत, त्यांची काही तत्व आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात माझ्या आबांचं एक मोठं स्थान आहे. त्याला धक्का लागलेला मला चालणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका राघव दादा. मी यापुढे तुमच्या मनाविरुद्ध श्रुतीला भेटणारही नाही. तुमच्या परवानगीची वाट बघेन. बघा, जोपर्यंत आम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही पाऊल पुढे टाकू नका, एवढंच आम्ही तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर लिहून घ्या. तुम्ही घ्या. ठीक आहे. हो, येतो. एक सेकंड. आज माझ्या ॲक्टिंगने मला वाचवलं बहुतेक, पण हे दोघं डेंजरस आहे. गॉड, राघव सर, मी माझा फोन वरतीच विसरली आहे. मी पटकन घेऊन येते. हां, अरे बॅक. काय झालं, तुम्ही राहिला का? हो, ॲक्च्युली मी माझा फोन लावण्या मॅडम म्हणजे कोण? तुम्ही ओळखणार नाही यांना. ॲक्च्युली माझ्या मॉमचं नाव पण लावण्य आहे, त्यामुळे मी विचारलं. माझ्या ऑफिसमध्ये माझे सिनियर आहेत, लावण्या कारखानीस. ओह, ओके. घ्या ना मग, फोन घ्या ना. नाही, इट्स ओके. कामाचा कॉल आहे ना, तासभर चालेल. तुम्ही निघाले की मी करेल परत कॉल. ओके देन, बाय. बाय. सांग ना श्रुती, डू यू लव्ह मी? आय लव्ह यू सो मच श्रुती. इथेच अशी उभी राहा आणि मी फक्त तुझ्याकडे बघत राहील. दिवसभर, आयुष्यभर. ए श्रुती, ए आपण ते रील बघत होतो ना परवा, त्या हिरोईनचं अशी वेडी वाकडी नाचत होती, ती मला सापडत नाहीये ग. जरा शोधून दे ना. बहुतेक तिला लाज वाटून तिने डिलीट केलं ते. बघ ना, बघ, शोध ना. अगं लक्ष कुठे आहे, शोधून दे ना. श्रुती, काय ग, डब्बा दिला होता तसाच्या तसा परत आणलायस. काय झालं, तुला भाजी आवडली नाही का? श्रुती, ए श्रुती, अगं आई काय विचारतायत? अगं कानावर पडदा पडला का तुझ्या? काय काय झालं? अगं कुठे तंद्री लागलीये तुझी? आम्ही तिघी तुला कधीपासून हाका मारतोय पण तुझं लक्षच नाहीये. हा, अगं मी अभ्यासाचा विचार करत होते. म्हणजे परीक्षा जवळ आली आहे ना, आणि अभ्यास तेवढा झाला नाहीये, म्हणून टेन्शन आलंय थोडस. टेन्शन? आणि तुला? या वर्षी सुद्धा तुला सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळतील बघ. तुम्ही सगळे हाका का मारत होतात? अगं असं काय करतेस मला सांग.
तुला काही खायला करू का? भूक लागली असेल ना? नाही नको, माझं पोट भरलंय. पोट कशानं भरलंय? आई तर म्हणते डबा खाल्लाच नाहीस म्हणून. हवेने भरलं पोट. बाहेर काही खाल्लंयस का? श्रुती, मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय हा. अगं असं बाहेरचं अरबट सरबट खाऊ नकोस ग, बाधेल ना. अगं परीक्षेचे दिवस आलेत आता. अगं नाही, हा प्रियाने खूप आग्रह केला अगं, म्हणून मग तिचा डब्बा खाल्ला. आणि नंतर लेक्चर सुरू झाले म्हणून डब्बा संपायला वेळच नाही मिळाला. अगं पण ह्याला पण आता खूप वेळ झाला असेल ना. भूक कशी नाही लागली अजून? आपण आता एकदम जेवायलाच बसूयात ना. मी आलो. हे काय लावण्या मॅडम, मी तुम्हाला म्हणाला होतो ना की मी अपडेट देईन, तरी तुम्ही आधीच कॉल का केलात? ए मग मी काय करायचं? हा काय तुझ्या फोनची वाट बघत राहायची? अहो पण तुम्ही कॉल केला तेव्हा तुमची मुलगी तिथेच होती. तिने माझ्या फोनवर तुमचं नाव वाचलं. काय? हे बघ, काही वाटेल ते झालं तरी माझ्या रमाने मला ह्या प्रकरणाशी कनेक्ट करायला नकोय. तू 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 काय सांगितलंस तिला? हा तू 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 काय नीट एक्सप्लेन केलंस ना? तिला संशय आलेला नाहीये ना माझा? मी तिला काही संशय येऊ देईन का? मी बरोबर गुंडाळायला येते. आय मीन मी वेळ मारून नेली. मी तिला सांगितलं आमच्या ऑफिसमधल्या सिनियर आहेत लावण्या कारखानीस, त्यांचा कॉल आहे आणि ते पटलं तिला. थँक गॉड, नशीब माझं. नाही 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 रोहित, पण आपल्याला अलर्ट राहायला हवंय. ओके, कारण ज्या अर्थी रमा आणि राघव तुझ्या घरापर्यंत पोहोचलेत त्या अर्थी ते तुझ्याबद्दलची सगळी माहिती शोधून काढणार. Damn. ही पुरोहित फॅमिली आहे ना, तिला घाणेरडी सवय अशी दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसत राहण्याची. ब्लडी. आणि आता त्यांनी त्यात माझ्या मुलीला अडकवलंय. बाकी सगळं ठीक आहे मॅडम, पण ती श्रुती खरंच माझ्या प्रेमात पडली आहे. उद्या जाऊन ती माझ्या गळ्यात पडणार नाही ना? असं बघा, त्या बावडट काकूबाईमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट घ्यायचा? हा, मी तुला जितके पैसे देते ना तितकाच इंटरेस्ट तुझ्या कामात घ्यायचा. पण त्या श्रुती पुरोहितला बर्बाद करण्यासाठी तुला जे जे करणं शक्य आहे ते सगळं करायचं. लवकरच तो दिवस येईल जेव्हा पुरोहित कुटुंबाला शर्मेने मान खाली घालावी लागेल. पण यात माझी मान अडकायला नको. शट अप. ओके, आय से जस्ट शट अप. मी तुला दिलंय ना ते काम करायचं चोख. ठीक, बाकीचं मी काय करायचं ते माझं मी बघते. इडियट. राघव सर, ऐका ना, तुम्हाला काय वाटतं तो मुलगा रोहित जेन्युइन आहे का? नाही म्हणजे तो जे काही सांगत होता ते सगळं खरं बोलत होता का? रमा मॅडम, स्वतःच्या अनाथ असण्याबद्दल कोणी खोटं का बोलेल? बरं, त्यांनी त्याच्या कंपनीचंही नाव सांगितलं ना, ते नक्कीच खोटं नसणार. असं आहे, हे असं खोटं बोललं ना तर ते लगेच पकडलंही जाऊ शकतं ना. हो, मोस्टली तो सगळं खरंच बोलत असेल. मी जेव्हा त्याच्या घरापर्यंत गेले ना तेव्हा मी त्यांचं बोलणंही ऐकलं आणि तो सगळं मनापासून आणि छान बोलत होता. नाही, पण तरी तुम्ही जी शंका बोलून दाखवली त्याचा विचार करता मला श्रुतीच्या बाबतीत कुठलाही धोका नाही पत्करायचा. त्यामुळे त्यांनी जी माहिती दिली आहे ना ती आपण स्वतः सगळी तपासून घेऊया. हो, म्हणजे त्याने सगळंच स्वतःबद्दल नसेल सांगितलं ना. आय फील आपण त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढायला हवी. खरंय, म्हणजे तो अनाथ असला तरी तो वाढला कुठे, त्याचं शिक्षण कुठे झालं, त्याला कोणी मदत केली, त्याचं ते ऑफिस, ह्या सगळ्याची आपण माहिती काढूया.
जोपर्यंत मला सगळी माहिती मिळत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मला पण. राघव सर, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. श्रुतीसाठी जे जे चांगलं असेल ना ते आपण सगळं करूया.